लाडकींना सरकारी लाभ सोडवेना। अपात्र लाडकींचा इतर योजनांवर डोळा। एनओसी साठी लाडकीची धावाधाव। लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या लाडक्या बहिणींना सरकारी लाभ काही सोडवत नसल्याचं उघड झालंय। कारण अपात्र लाडकींनी आता पैशांसाठी एक भलतीच नामी शक्कल लढवली। लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला म्हणून काय झालं? या महिलांनी आता आपला मोर्चा सरकारच्या इतर योजनांकडे वळवलाय। सोलापुरात लाडक्या बहिणींनी निकषात बसत नसतानाही कसा लाभ घेतला ते पहा। सोलापुरात 15,530 महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आढळलं, तर एका कुटुंबात 2च महिलांना लाभ देण्याचा नियम असताना एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या 1,13,000 महिलांनी या योजनेचे पैसे घेतले। त्यामुळे या एकूण 1,28,530 महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रशासनानं कायमचा बंद केला। मात्र याच अपात्र महिलांचा डोळा आता इतर योजनांवर असल्याचं पाहायला मिळालंय। 65 वर्षांवरील ज्येष्ठ लाडक्या बहिणींची पावलं आता श्रावणबाळ योजनेकडे वळली आहेत, तर एकाच कुटुंबातील 3ऱ्या लाडक्या बहिणीनं थेट संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज दाखल केले। त्यामुळे लाडकीचे 1,500 रुपये बंद झाल्यावर महिलांनी धीर सोडलेला नाही, उलट शासकीय नियमांचाच वापर करून पैसे मिळवण्याचा हा नवा मार्ग शोधून काढलाय। सध्या सोलापूरच्या जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयात महिलांची गर्दी पाहायला मिळतेय। या महिला तिथं जाऊन आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही असं प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी गोळा करतायत। मग तेच एनओसी येत नाहीये, 6 महिने एनओसी येत नाही आणि मग त्याच्यामध्ये काय होतंय की ह्या संजय गांधी निराधार योजना वगैरे ज्या आहेत त्याचे पैसे मिळत नाहीयेत। कारण ते तर पैसे कायमस्वरूपी मिळणार होते, पण तेही पैसे बंद झालेत। मात्र आता एनओसी दिल्यानंतर तिकडचे पैसे मिळतील बाकीच्या योजनांचे पैसे मिळतील। आता लाडक्या बहिणीचे भले नाही का मिळेनात पैसे, पण इतर योजनांचे तरी मिळतील। परंतु एनओसी हा मंत्रालयातनं येतो म्हणून सांगतात आणि 6 महिने जर एनओसीच येत नाहीये तर मग काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे। हीच एनओसी घेऊन महिला आता इतर योजनांसाठी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे लाडकीला पर्याय म्हणून महिलांनी 2 टार्गेट केलेल्या योजना महिलांना कसा फायदा देणार आहेत पहा। 65 वर्षांवरील वृद्ध महिला श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज झाल्या असून त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळतील, तर वयाची 65 वर्ष पूर्ण न झालेल्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊन दरमहा 1,500 रुपये मिळवण्याच्या तयारीत आहे। तर आता 27 मार्च 2026 ला GR आलेला आहे। त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखादा लाभार्थी मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक किंवा सामायिक लाभ घेत असेल तर कोणत्याही शासनाच्या योजनेचा, तर असा लाभार्थी ह्या आपल्या संजय गांधी किंवा श्यामबाबा किंवा कोणतीही आपली विशेष सहाय्यची योजना असेल त्याखाली पात्र होणार नाही। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करून तिजोरीवरील भार कमी करू पाहणाऱ्या राज्य सरकारला महिलांनी कायदेशीररित्या शह देण्याचा प्रयत्न सुरू केलाय। योजना बदलली, नाव बदललं, पण शासनाच्या तिजोरीतून मिळणारे 1,500 रुपये सोडायचे नसल्याचा निर्धारच अपात्र लाडकींनी केलाय। 2 वर्षांपासून सरकारचे पैसे लाटणाऱ्या या अपात्र लाडकींना सरकारी लाभ सोडवेना असंच दिसतंय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।